بسم الله الرحمن الرحيم والفجر وليال عشر والشفع والوتر والليل إذا يسر هل في ذلك قسم لذي حجر ألم تر كيف فعل ربك بعاد إرم ذات العماد التي لم يخلق مثلها في البلاد وثمود الذين جابوا الصخر بالواد وفرعون ذي الأوتاد الذين طغوا في البلاد فأكثروا فيها الفساد فصب عليهم ربك سوط عذاب إن ربك لبالمرصاد فأما الإنسان إذا ما ابتلاه ربه فأكرمه ونعمه فيقول ربي أكرمن وأما إذا ما ابتلاه فقدر عليه رزقه فيقول ربي أهانن كلا بل لا تكرمون اليتيم ولا تحاضون على طعام المسكين وتأكلون التراث أكلا لما وتحبون المال حبا جما كلا إذا دكت الأرض دكا دكا وجاء ربك والملك صفا صفا وجيء يومئذ بجهنم يومئذ يتذكر الإنسان وأنى له الذكرى يقول يا ليتني قدمت لحياتي فيومئذ لا يعذب عذابه أحد ولا يوثق وثاقه أحد يا أيتها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية فادخلي في عبادي وادخلي جنتي. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. पहाटेची शपथ आहे आणि 10 रात्रींची सम आणि विषम संख्येची शपथ आणि रात्रीची शपथ जेव्हा सहजपणे निघून जाईल. समजदार लोकांकरता या शपथेत किती चांगला विषय आहे. काय तुम्ही नाही पाहिलं की तुमच्या पालनकर्त्यानं आदवाल्यांची कशी हरकत केली होती. इरमवाले जे मोठमोठे खांब बनवण्यात फार प्रसिद्ध होते. मोठमोठ्या शहरांमध्ये त्यांची घरं आणि त्यांच्या कदकाठीसारखे लोक निर्माण केले गेले नाहीत. आणि समूद जे पर्वताच्या घाटीच्या चट्टानांची काटछाट करून घरं बनवण्यात निपुण होते. आणि फिरौनलाही घमेंड होती की त्याच्या हुकमतीचा पाया फार मजबूत आहे. हे सर्वच्या सर्व उपद्रवी लोक होते ज्यांनी धरतीवर उत्पात माजवला होता. हे लोक फार उपद्रव करीत होते. तेव्हा तुमच्या पालनकर्त्यानं या सर्वांवर अजाबचा कोडा बरसवला. निस्संदेह तुमचा पालनकर्ता संधी देणारा आहे. मानवाची अवस्था अशी आहे की जेव्हा सन्मान आणि कृपा देणगी देऊन त्यांचा पालनहार त्यांची कसोटी घेतो तेव्हा आनंदित होऊन म्हणतात की माझ्या पालनकर्त्यानं मला सन्मान प्रदान केला. आणि जेव्हा त्यांची रोजी तंग करून त्यांची परीक्षा घेतो तेव्हा मनुष्य म्हणतो की माझ्या पालनकर्त्यानं मला अपमानित केलं. असं मुळीच नाही. उलट तुम्ही लोक अनाथांचा मान राखत नाही आणि गरीबाला जेवण देण्याची ताकीद करीत नाही. मृताचं धन समेटून खाऊ इच्छिता आणि धनसंपत्तीबाबत फार प्रेम राखता. जेव्हा जमीन तोडफोड करून तिचा चुराडा केला जाईल आणि तुमचा पालनकर्ता स्वतः प्रकट होईल, फरिश्ते असंख्य कतारी बांधून उभे राहतील आणि त्या दिवशी जहन्नम समोर आणले जाईल, तेव्हा मानवाला समज येईल. परंतु आता एखाद्याला समज आल्यानं काय फायदा. त्यावेळी मनुष्य इच्छा करेल की आखिरतच्या जीवनाकरता सत्कर्म करून मी पुढे पाठवली असती तर बरं झालं असतं. त्या दिवशी
अल्लाहच्या अजाबसारखा अजाब कुणीही दिला नसेल, आणि ज्या प्रकारे अल्लाह आपल्या गुन्हेगाराला जखडून टाकेल तसं कुणीही बांधलं नसेल. हे समाधान प्राप्त केलेल्या जीवा, परत चल आपल्या पालनकर्त्याकडे. तू त्याच्याशी राजी आहेस आणि तोही तुझ्यावर संतुष्ट आहे. तेव्हा माझ्या नेक आणि सदाचारी दासांमध्ये सामील हो आणि माझ्या जन्नतमध्ये दाखल हो.